रामकृष्ण हरी. दिगंबर व्यंकटराव पाटील जाधव सुगावे, राहणार घुंगराळ, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. सुरेखा ज्ञानेश्वर पवळे पूर्व आश्रित सुरेखा दिगंबर जाधव, हल्ली मुक्काम घुंगराळ. आपल्या दोघांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो की माझी खोटी बदनामी करून तुम्हाला साध्य काही होणार नाही. आज 5 वर्ष झालं लग्न होऊन. फक्त 1 महिना तुम्ही माझ्या घरी संसार नवऱ्यासोबत केलात आणि हा जबाब देखील न्यायालयामध्ये माननीय न्यायालयासमोर 1 महिना नांदल्याचा जबाब देखील सुरेखा बाई आपण दिलात. हे इसरता कामा नये. माझ्या मुलाने आपण नांदत नाही म्हणल्यावर माझ्या मुलाने आपल्याला नोटीस पाठवली. त्याळूस मी गरोदर आहे, मी अमक तारखेपर्यंत नांदायला येऊ शकत नाही असं कारण सांगून किंवा नांदायला येणार नाही अशा घटना झाल्यात. म्हणून तुम्ही जबाबाचं नोटीसचं उत्तर द्यायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही उत्तर दिलं नाही. माझ्या मुलाने फोनवर अनेकदा नांदायला यावं म्हणून बोललेलं आहे, परंतु फोनवर देखील नांदायला येणार नाही स्पष्ट आपण बोललेले आहात. ती पण रेकॉर्डिंग आहे. असो, तुम्हाला नांदायचं नाही, फक्त समाजात दाखवायला तुम्ही लग्न केलात. लग्नाच्या 15 दिवसाला ज्या गोष्टी मुलासोबत आपण पत्नी ह्या नात्यानं सुरेखा तू बोललीस मुलाला, ह्या गोष्टी सर्व मुलाने आत्मसात करून ठेवलेल्या आहेत. 1 महिना संसार करून माहेरी आहेत आणि लेकरू बघायला आलं नाही, लेकरू न्यायला आले नाहीत, मला नांदून घेत नाहीत हे सांगायला तुला लाज वाटायला पाहिजे. आमचा गुन्हा असता तर तू माहेरची 4 माणसं घेऊन चिखलीला येऊन जबाब विचारायला पाहिजे होतीस. आम्ही गुन्हा काय केला हे 4 माणसाच्या समोर येऊन जबाब विचारायला पाहिजे होतीस. माणसामध्ये बैठकीला तुम्ही येत नाही, मी घुंगराळला बैठकीला आल्यानं बैठकीला तुम्ही येत नाही आणि समाजाला जिथं बैठकीत जिथं कुठं बसलं की आम्हाला नांदून घेत नाही, ते असं आहे तसं आहे, खोटे आरोप करून काय साध्य होणार. तुला नांदायचं नसेल तर 4 माणसांमध्ये फायनल करायला पाहिजे. नांदायचं असेल तर मुलगा तुला नांदून घ्यायला तयार आहे, होता आहे, नांदायला आली नाहीस. माननीय न्यायालयासमोर 2 वेळेस नायगाव आणि कंधारला नांदतो म्हणून आली नाहीस, हे न्यायालयाच्या निदर्शनास बाब आलेली आहे. परंतु न्यायालयात जे आरोप केलात याचे साक्ष पुरावे न्यायालयाने द्या म्हणल्यावर तुम्ही साक्ष पुरावे का देत नाही. 11.5 तोळे सोनं घालून लग्न करून दिले, 7 लाख हुंडा दिलाय. मी हुंडा कोणाच्या साक्ष दिलाय, कुठं दिलाय, कधी दिलाय याचे पुरावे घेऊन 11 तोळे सोन्याचे दागिने घातल्याचे पुरावे घेऊन 8 दिवसामध्ये महिन्यामध्ये तुम्ही 4 माणसं घेऊन एक तर चिखलीला या, नाही तर घुंगराळला कोण दिवशी बोलायला यायचं आहे तर मी त्या गोष्टी माणसं 4 घेऊन बोलायला तयार आहे. परंतु कोर्टामध्ये एक बोलायचं, समाजात एक बोलायचं, हे धंदा आता थांबवला पाहिजे. एवढंच तुम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. साध्य काहीच होणार नाही आणि संसार करायची मुळीच तुमच्यात इच्छा नाही. प्रत्येक गोष्टीचे आज रेकॉर्ड पुरावे माझ्या मुलानं करून ठेवलेले आहेत. फक्त तुम्ही समाजाला दाखवल्या आणि न्यायालयाला एक बोलाल्या. कुठंतरी सत्यावर यावंच लागणार आहे आणि असं करून काही साध्य मिळणार नाही.
आणि असं करून जर भाड खात असाल तर ही भाड तुम्हाला काही लागू होईल असं मला वाटत नाही. न्याय दैवतेवर माझा विश्वास आहे. आम्ही न्यायदैवतेवर विश्वास ठेवून सदर प्रकरण माणसामध्ये येत नसल्यामुळं आम्ही न्यायालयात दाखल केलेलं आहे. आज दिगंबर पाटील तुम्ही म्हणतात की 4 माणसामध्ये आलो पण ते बोलायला येत नाहीत. अरे दिगंबर तुला सांगतो की या 15 दिवसामध्ये कुठं बसायचं आहे, ते कोण कोण माणसं येणार आहेत ते बैठकीत सत्तेसमोर बसायला ये. मी बसायला 4 माणसं घेऊन येतो. खरं काय आहे ते तू खंडोबाचा भंडार काढ, मी खंडोबाचा भंडार काढतो आणि 4 माणसं जे निर्णय देतील ते मी मान्य करतो. असेल हिंमत कोण दिवशी बैठकीत यायची तर बैठक ठरव दिवस. एवढंच तुला या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. आणि तू जे म्हणतोस चिखलीकराकडे गेलो, चिखलीकरांनी मला केस कर म्हणून सांगले म्हणून जे सांगतोस, पहिलं चिखलीच्या काही लोकांजवळ एका लग्न कार्य समारंभामध्ये सांगितलंस, पण त्या माणसाने मला सांगितलं पण मी ते विषय कोणाला बोललो नाही. पण आज तू मला प्रत्यक्ष न्यायालयात 4 माणसासमक्ष धमकी दिला, बोलायला येत नाही, बैठकीत येत नाही, असं करते तसं करते म्हणून धमकी दिला. या धमकीचं तुला आज मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो की या 8 दिवसात 15 दिवसात तुझे कोण कोण माणसं घ्यायचे तर घेऊन चिखलीला तर ये, नसेल तर घुंगराळा कोण दिवशी यायचं आहे त्या दिवशी दिवस सांग, आम्ही 4 माणसं तिथं बोलायला येणार. तुझ्या मुलीला माझ्या मुलासमोर संसार करायचा नाही, फक्त तुझ्या मुलीला आणि तुम्हाला फक्त समाजात दाखवायला तुम्ही लग्न केलात हे यात तुम्हाला मी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. आता जास्त काही या विषयावर बोलत नाही. तुम्ही दिलेला हुंडा आणि हे साक्ष घेऊन सांगा, नाही तर याच्यानंतर न्याय व्यवस्था तुम्हाला पुरावा मागितलेला आहे, पुरावा तुम्ही अद्याप दिलेला नाही. फक्त पैशाच्या जोरावर तुम्ही केसेस तारखा वाढवायचं काम चाललेलं आहे. पण हे दिवस लई दिवस चालणार नाही. एवढंच तुम्हाला या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. जर तुम्हाला या माणुसकीनं निपटारा करायचा असेल, या 15 दिवसामध्ये बसायचं निर्णय करून टाका. नसेल तर जय हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणून मी थांबतो. या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच सांगतो की माझी खोटी बदनामी करण्याच्या वाटत जाऊ नका. आणि तुम्ही पतिव्रता हे सिद्ध करण्यासाठी कसं करण्यासाठी याच्या मला बोलायचं पुढचं वेळ आणू नका. एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.